उत्तर सोलापूर तालुक्यातील बेबीदारफळ जिल्हा परिषद गटातून ज्येष्ठ नेते काका साठे यांना मोठा धक्का बसला असून भाजपचे इंद्रजित पवार यांनी काका साठे यांचा पराभव केला आहे। काका साठे यांच्या वर्चस्वाला धक्का देत इंद्रजित पवार यांनी भाजपकडून मोठा विजय मिळवला आहे। या संदर्भात त्यांचे बंधू शहाजी पवार काय म्हणाले पहा। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आज उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये भरघोस असं यश संपादन केलं। मी त्या सर्व मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो। दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी 24 तास राबून ज्या कार्यकर्त्यांनी ज्या माता भगिनींनी या प्रचारामध्ये सहभाग घेतला व एवढा मोठं यश संपादन करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला, असे सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। ही निवडणूक आम्ही खऱ्या अर्थानं विकासाच्या अजेंडा घेऊन जनतेसमोर गेलो आणि लोकांनी विकासाला मतदान केलं। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाई असतील, या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, आमचे पालकमंत्री जयाभाऊ असतील, भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातले असतील, एक एक पदाधिकारी या ठिकाणी हा गड जिंकण्यासाठी विकासाच्या माध्यमातून लोकांना सामोरे जात होता। मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या भगिनी असतील, सन्मान शेतकरी योजना चालू केलेले सर्व शेतकरी असतील, यांनी प्रचंड असा कौल दिला आणि या ठिकाणी आमच्या बेबीदारफळ गणातले तिन्ही जागा भरघोस मतांनी निवडून दिल्या। तसेच या ठिकाणी 9 जागेपैकी 7 जागा निवडून आल्या, तिन्ही जिल्हा परिषदच्या जागा निवडून आल्या आणि मी त्यामुळं या सर्व कार्यकर्त्यांचं मतदारांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि त्यांना दिलेला शब्द आम्ही पुढे सुद्धा भविष्यामध्ये खरा करून दाखवू, एवढंच या निमित्ताने त्या सर्वांना सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम, जय जय श्रीराम, भारत माता की वंदे वंदे।